हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ध्रुवंकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, ह्या ब्लाऊजपासून आपल्याला सुंदर असं ब्लाऊजची डिझाईन तयार करायची आहे. प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवायचं आहे. हे आपलं 32 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज असणार आहे. बघा, जितकी घडी हवी आहे तितकी घडी ठेवलेली आहे. हे आपलं बॅक ओपन आहे, फ्रंटला आपलं आयहुक नसणार आहे. बघा, आपलं 32 साईज 32चा चौथा भाग 8 प्लस 1.5 इंच शिलाईमधून 9.5ची घडी घेतलेली आहे. तुम्ही 9.5 इंचावरती अशी टिक मार्क करून घेतलेली आहे. हे प्रिन्सेस कट ब्लाऊज असल्यामुळे थोडंसं मला 2.5 इंच एक्स्ट्रा लागणार आहे. ते मी एक्स्ट्रा तिथं घेतलेलं आहे ऑलरेडी. आणि मग बघा, व्यवस्थित असा आपला बॉक्स तयार करून घ्यायचा. बघा, इथं पुढचा भाग कट करायचा असल्यामुळे इथे 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन लागतं. ते घेऊन मी 14 इंचावरती एक लाईन मारून असा व्यवस्थित बॉक्स तयार करून घेतला. बघू शकताय तुम्ही, हे आपलं बॅक ओपन आहे, फ्रंट आपला पॅक असणार आहे. ते पण प्रिन्सेस विथ बोटनेक असं असणार आहे. बघा, इथं बोटनेक असल्यामुळे 7.5 इंच मी शोल्डर घेतलेले आहे आणि गळा रुंदी इथं मी 5 घेतलेली आहे, कारण पुढील गळा आपला फक्त 3.5 इंच असणार आहे. मागीलसुद्धा आपला 3.5 इंचच असणार आहे. 3.5 इंचावर टिक मार्क करून एक मी बॉक्स तयार करून घेतला. बघा, 32 ते 34 साईजपर्यंत इथं आपल्याला मुंडा 7च घ्यायचा आहे. 7 इंचावरती मी अशी टिक मार्क करून घेतली. बघू शकताय तुम्ही. आता बघू शकताय तुम्ही, इथं आपल्याला ना मुंड्याला इकडं 1/2 इंच एक्स्ट्रा कटिंग करायचं आहे. मुंड्याला आकार देऊन व्यवस्थित कटिंग करायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, असा कटिंग करायचा आहे, कारण इथं जेवढा आपला शोल्डर असते तेवढी इथं नसते, कमी कमी होत जाते. त्यामुळं इथं आपल्याला असा मुंड्याला आकार बाहेरून द्यायचा. त्यामुळं काय होतं, इथं चुनवट वगैरे येत नाही. त्यामुळे मुंड्याला ही बोटनेकमध्ये मुंड्याला हा शेप असाच द्यायचा आहे, तर आपल्याला इथं चुनवट येणार नाही. नाही तुम्ही डायरेक्ट रेग्युलर जसा आकार आहे तसा दिला तर इथं 101% अशी चुनी पडणार. बघा, हा असा मी मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. बघा, बोटनेक ब्लाऊज असल्यामुळे इथं मी असा गोल शेपमध्ये इथं असा व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. थोडंसं आणखीन डीप पाहिजे असं तुम्ही करू शकता, पण तो बोटनेक दिसणार नाही. तर बघा, हा आपल्या बाहेरच्या साईड झाला आणि हा आतल्या म्हणजे पुढच्या बाजूचा असा मुंड्याला मी इथं आकार देऊन घेतलेला आहे. आणि इथं देत जायचं, म्हणजे जशी शोल्डर वाढत आले तशी खाली कमी 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 होत येते. म्हणून असा कटिंग करायचं, म्हणजे अजिबात चुनवट वगैरे काहीही येणार नाही आहे. तर बघू शकताय तुम्ही, इथून बंद बाजूकडून बरोबर आतल्या बाजूला 3.5 इंच मी एक टिक मार्क केली. टक्स पॉईंट आपला 9.5 इंचाचा आहे. 9.5 इंचावरती मी असं टक्सचा पॉईंट मारून घेतला. बघू शकताय तुम्ही, इथून बरोबर 3.5 इंचाची जी आपण माप घेतले ती बरोबर लाईन मारून घ्यायची. बघा, हा एक्स्ट्रा एक खाली इंच सोडलेला आहे. बघू शकताय. आणि ह्या 14 उंचीपर्यंत जी आपण घेतलेला आहे 1 इंच सोडून तिथपर्यंत स्ट्रेट आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची. बघा, आणि असा इथं आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही, इथं मी 2.25 इंचाचा टक्स मारणार आहे आणि अशी तिरकी लाईन मारून घेते. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे सुद्धा मारू शकता. बघा, हे पॉईंट हा पॉईंट आहे असा खाली वाढवून घेतला आणि ही अशी तिरकी लाईन मारून घ्यायची. आणि इथं 2.25 इंच वाढवले तेवढाच इथं 2.25 वाढवून घेणार आहे. बरोबर इथं आपलं 2.25चं मार्किंग मी ऑलरेडीच घेतलेलं आहे. बघा, जशी आहे तशी मारून घ्यायची आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला परत जॉईन करायचा आहे. बघा, आता इथं जे शिलाई मार्जिन 1 इंच जातो ना, तो बरोबर इथं 1 इंच वाढवायचा आहे. हा सुद्धा पॉईंट ह्या पॉईंटला असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा, परफेक्ट असं प्रिन्सेसचा कट झालेला आहे. तसा जर तुम्ही आकार देऊन कट केला तरीही चालेल, पण मी अशा आकारातच कटिंग करणार आहे. बघू शकताय तुम्ही, अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला मी प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग सांगितलेले. आणखी एकदा सांगते. बघा, 32 साईज आहे. 32चा चौथा भाग 8 प्लस 9.5ची अशी घडी घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, इथं मी एक्स्ट्रा पपसाठी सोडलेलं आहे. बघा, इथून 14 उंची घेतलेले, खाली 1 इंच एक्स्ट्रा सोडलेलं आहे आणि असा एक चौकोनी बॉक्स तयार केला. बघू शकता, इथं शोल्डर आपली 7.5 घ्यायची आहे. शोल्डर 7.5 इंच घेतलेली आहे. गळा रुंदी आपल्याला 5 घ्यायची आहे आणि असा एक बॉक्स तयार करून घेतला. बघा, गळ्याची उंची 3.5 इंचावरती घेऊन असा गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. इथं बघा,
7 इंच मुंडा घेतलेला आहे. मुंड्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे. प्लस आतल्या बाजूला 1 इंच घेऊन असं आपल्याला बाहेरच्या मुंड्याला आतल्या मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून इथं आपली चून सर्कल वगैरे किंवा चुनवड अजिबात काही पडणार नाही. अशी चून वगैरे पडणार नाही ह्यासाठी मुंडा आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करा. इथं मुंडा जेवढा असतो तिथं खाली येत असेल तर कमी कमी होत जातो, म्हणून इथं असा आपला कपडा कमी करायचा आहे. बघा टक्स पॉईंट आपला 9.5 आहे. इथून 3.5 इंचावरती आत अशी एक स्ट्रेट लाईन मारून घेतली आणि हा इथून खाली 3.5 इंचाचा टक्स तसाच आहे असाच खाली लाईन मारून घेतली. इथे 2.25 इंचाचा टक्स पॉईंट घेतलेला आहे. इथून अशी डायरेक्ट तिरकी लाईन मारून घेतलेली आहे. बघू शकता. आणि हा असा आपल्याला आकार दिला. हा भाग आपला छोटा का वाटतो, कारण नेहमी आपण 5 इंचाचा मुंडा घेऊन कटिंग करतो, त्यामुळे हा भाग आपला एवढा वाढतो. इथं आपला बोटनेक असल्यामुळं इथं मुंडा आपला एक्स्ट्रा 2 इंच वाढलेला आहे. इथलं मार्जिन इथं 1 इंच घेतलेलं आहे. इथलं टक्सचं इकडं 2-2.25 इंच वाढवलेलं आहे. हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला. खाली हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेतला. बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी कसं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करायचं हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेले आहे. बघू शकताय तुम्ही. हा असा सुंदर सगळ्याला आकार दिलेला आहे. जसा आकार दिलेला आहे त्या आकारातच व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं. जर फ्रंट बोटनेक आहे आणि बॅक ओपन असेल तर त्याचं शोल्डर मुंडा कसा कटिंग करायचं हे सुद्धा मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आता फ्रंट बोटनेक आणि बॅक पण बोटनेक असेल तर त्याच्यासाठी शोल्डर मुंडा गळारुंदी किती घ्यायचं हे सुद्धा मी दाखवलेलं आहे. बघू शकता. प्रत्येक व्हिडिओचं प्रत्येकाचं माप वेगवेगळं असतं. प्रत्येक साईजनुसार ते बदलतं. बघा आता जसं केलेलं आहे तसंच अगदी मार्किंगवरून आहे असं आपल्याला व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा हे अशी व्यवस्थित तिरकी लाईन आपल्याला मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. मी ओपन करून दाखवते. बघा खूप सुंदर असं आपलं बोटनेकचा आकार तयार झालेला आहे आणि हा आपल्याला असा झालेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीचं टक्स मारून घेऊ शकता. बघा हे मेन फॅब्रिक मी व्यवस्थित अंथरून घेतलेलं आहे. बंद बाजूकडं हा बंद भाग व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आपलं ब्लाऊज डिझाईन आहे त्यामुळे ब्लाऊजची डिझाईन जशी आहे तशी बघूनच व्यवस्थित आपल्याला पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे. बघू शकताय. जसं आहे तसं सगळ्या बाजूने थोडं थोडं एक्स्ट्रा सोडत आपल्याला मेन फॅब्रिक असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. बघू शकताय तुम्ही. बघा आता साईडचा भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित असा मी डबल फोल्ड करून घेतला आणि बघा असा ठेवायचा नाही. असा ठेवला तर काय होईल, आपली डिझाईन उलटी होईल. त्यामुळे जशी डिझाईन आहे त्या डिझाईनवरच आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. बघा इथं कटिंग आपण अशी उभी डिझाईन ठेवून घेतलेली आहे, तर इथंसुद्धा उभी डिझाईन करूनच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हा पॅटर्न मी असा ठेवते आणि आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. हे मात्र लक्षात ठेवूनच आपल्याला घ्यायचं, नाही तर डिझाईन उलटीसुटी होणार, ब्लाऊज अजिबात व्यवस्थित दिसणार नाही. ह्यासाठी आपल्याला व्यवस्थित ठेवून घ्यायचं. बघा मी ह्या बाजूला हा पॅटर्न व्यवस्थित असा ठेवून घेते. सगळीकडनं सेम मार्जिन सोडून मी व्यवस्थित आहे असा कट करून घेते. प्लेन असेल कपडा तर कसाही कुठेही ठेवला तरी चालेल, पण हा कपडा आपला प्लेन नाही आहे. बघू शकताय तुम्ही. आता हा मेन फॅब्रिक सवचं ठेवले, त्याच्यावर अस्तर उलटं ठेवले आणि साईडनं व्यवस्थित अशा सुया लावून घ्यायच्या, जेणेकरून आपलं कपडा हलायला नको. आणि बघा फक्त 1/2 इंचाचं मार्जिन पकडत मी गळा इथं जॉईन करून घेते. बघा जसा आहे तसा फक्त डाव्या हाताने कपडा सरकवत जायचा आहे. बघू शकताय तुम्ही. एक्स्ट्राचं जे मार्जिन आहे ते व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं. संपूर्ण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे, जेणेकरून काय होईल, आपलं अस्तर व्यवस्थित असं आतल्या बाजूला फोल्ड होईल. बघा आता अस्तर व्यवस्थित असं आपल्या आतल्या बाजूला फोल्ड होईल. बघू शकताय तुम्ही. बघा खूप सुंदर असं झालेलं आहे. अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये अस्तर उलटवून घेऊन आपल्याला अगदी काठावरून अशी दाबटीप टाकून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही. खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपला गळा रेडी झालेला आहे. आता
आता अस्तर व मेन फॅब्रिक व्यवस्थित असं आपल्याला जॉईन करून कटिंग करून घ्यायचं आहे बघा. आणि हे साधा पार्ट असे व्यवस्थित मेन फॅब्रिकला जॉईन करून व्यवस्थित असं कटिंग करून घेतलेले आहेत. दोन्हीसुद्धा पार्ट आपले व्यवस्थित असे तयार झालेले आहेत बघा. मेन फॅब्रिक सवरचं ठेवलेलं आहे, वरचा भाग उलटा ठेवून आपल्याला खालच्या साईडने प्रिन्सेसचा पफ जोडून घ्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही बघा. जसा आहे तसा कपडा सरकवत जायचा बघा. इथं आपला टक्स पॉईंट आहे, टक्स पॉईंटला सुई खाली घातली, कपडा फिरवला आणि परत टीप मारायची आहे. अशीच आपल्याला डबल टीपसुद्धा मारून घ्यायचं आहे. दुसरा पॅटर्नसुद्धा आपल्याला व्यवस्थित असा मी जॉईन करून घेतलेला आहे. बघू शकताय खूप सुंदर असा आपला पफ आलेला आहे. पूर्ण पॅटर्न आपला रेडी झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. हे पोटली बटन आहे ते फ्रंटला मी अशी लावून घेणार आहे. तर पोटली बटन मी कसा तयार केला ते तुम्हाला मी दाखवते. बघू शकताय जो कॅनव्हास पेपर असतो बघा, हे कॅनव्हासचे छोटे छोटे 1.5 इंचाचे स्क्वेअरमध्ये मी तुकडे कट करून घेतलेत. हा साडीचा कपडासुद्धा कट करून घेतलेला आहे 1.5 इंचाचा बघा. असा व्यवस्थित चौकोन आकारमध्ये घडी फोल्ड करून अगदी व्यवस्थित असा आपल्याला ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे बघा. अगदी ताकदीनिशी आपल्याला अगदी गोल 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 राऊंडमध्ये अगदी कडक पॅकिंग होईल असं आपल्याला पूर्ण हा दोरा त्याला राऊंड करून घ्यायचा आहे. भरपूर असा राऊंड करून एक 3-4 गाठी अशा मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपला पोटली बटन अगदी सुपेरियर आणि रेडीमेडसारखा थर्माकोलच्या बॉलसारखा तयार व्हावा, ह्यासाठी आपल्याला ही करणे खूप गरजेचं आहे. बघू शकता फिनिशिंग गोळे वगैरे अगदी एकसारखे आलेले आहेत. साडी व ब्लाऊज कॉन्ट्रास्ट आहे त्यामुळे मी इथं साडीचा कपडा वापरलेला आहे. आता हे गोळे कसे जॉईन करायचे बघा. इथं सिंगल फूट घेतलेला आहे, तो मी व्यवस्थित असा इथं जॉईन करून घेते. शक्यतो थर्माकोलचे बॉल हे सिंगल फूटनेच लावावेत म्हणजे ते परफेक्ट असे लागले जातात बघा. इथून खाली मी 1 इंच सोडून असे संपूर्ण गळ्याला 1-1 इंचावरती अशी टिकमार्क करून घेणार आहे. आणि 1-1 इंचाच्या अंतरावरतीच आपल्याला सगळे थर्माकोलचे बॉल असे लावून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही बघा. असा व्यवस्थित घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने असा टाकून द्यायचा. आणि बघा टीप मारताना बॉल आपला सटकणार नाही आणि तिरका लागणार नाही, म्हणून ह्यासाठी आपल्याला थर्माकोलचा बॉल एका हाताने व्यवस्थित असा घट्ट पकडायचा आहे बघा. इथं दुसरासुद्धा बॉल बरोबर मार्किंग केलेली आहे, तिथं मी ठेवून दिला आणि आपल्या उजव्या हाताने थर्माकोलचा बॉल पकडलेला आहे. इकडून आतल्या बाजूने त्याचा राहिलेला एक्स्ट्राचा कपडा दोन्हीकडून बरोबर परफेक्ट असा पकडायचा आहे, जेणेकरून टीप मारताना आपल्याला हलायला नको. अशा पद्धतीने संपूर्ण थर्माकोलचे सुंदर असे बॉल मी लावून घेत आहे. बघू शकताय अगदी सुंदर अशी लावल्यानंतर खूप सुंदर आपली ब्लाऊजचे डिझाईन तयार होणारे गोळेसुद्धा अगदी बघू शकताय. खूप सुंदर असे आपले गोळे तयार झालेले आहेत बघा. सगळे बॉल मी व्यवस्थित लावून घेतलेले आहेत. लगेच बघा असा उलटा व्हायला नको किंवा त्याचा कपडा बाहेर दिसायला नको, ह्यासाठी आपल्याला 1 पायाचं मार्जिन म्हणजे 5 इंच इतकं होईल इतकं मार्जिन सोडून आपल्याला लगेच त्याच्यावरून दुसरी टीपसुद्धा मारून घ्यायची आहे, जेणेकरून काय होईल आपल्याला थर्माकोलचे आपले बॉल बाहेर येणार नाहीत किंवा उलटे होणार नाहीत. ह्यासाठी आपल्याला हे ट्रिक करणे खूप गरजेचं आहे. बघू शकताय खूप सुंदर असा आपला गळा रेडी झालेला आहे. बघू शकताय अगदी सुंदर असा आपला गळा रेडी झालेला आहे. जे धागे दोरे आहेत ते व्यवस्थित असे कटिंग करून घ्यायचे, जेणेकरून काय होईल आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग येईल. बघू शकताय तुम्ही खूप सुंदर अशी आपली डिझाईन झाली. बटनसुद्धा एकसारखे लागलेले आहेत. पाठीतली पट्टीसुद्धा मी व्यवस्थित अशी जॉईन करून घेतलेली आहे. बघू शकताय फायनल लुक आपल्या डिझाईनचं अगदी सुंदर आणि छान असं झालेलं आहे. बघू शकताय फ्रंट प्रिन्सेस कट 32 साईज ब्लाउज आपला तयार झालेला आहे. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.